महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेक गावामध्ये पाणी शिरलं असून शेकडो लोक अडकले आहेत. या ठिकाणी पूरस्थितीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रशासनासोबत मिळून लोकांना मदत केली आहे. ओमराजे निंबाळकर हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक संवेदनशील नेता आणि काम करणारं व्यक्तिमत्व आहे. पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी त्यांना स्वतः पाण्यात उतरून बचाव कार्य केलं. वडनेर येथील एका कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांनी NDRFच्या टीमसोबत मिळून रेस्क्यू ऑपरेशन केलं. या कुटुंबात एक आजी आणि 2 वर्षाचा मुलगा आणि 2 अन्य व्यक्ती रात्री 2 वाजल्यापासून घरावर अडकले होते. ओमराजे निंबाळकर यांनी NDRFच्या जवानासोबत पाण्यात उतरून या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. ओमराजे निंबाळकर यांनी प्रशासनासोबत मिळून पूरग्रस्त भागामध्ये मदत कार्य सुरू केलं आहे. NDRFच्या 17 तुकड्या या ठिकाणी काम करत आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आतापर्यंत 31,54,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत मंजूर झाली आहे. या मदतीचं वितरण तातडीनं सुरू केलं आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांनाही पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांनी आपापल्या घरातील अन्न, पाणी, औषधं पुरवली आहेत. स्वयंसेवी व्यवस्थांनी बचाव कार्याला हातभार लावला आहे. एकजुटीमुळे मदत कार्य अधिक प्रभावी झालं आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या मदतीमुळे लोकांना केवळ भौतिक मदतच मिळाली नाही, तर मानसिक आधारही मिळाला आहे. त्यांच्या या कार्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की आपत्तीच्या वेळेस त्यांचा नेता त्यांच्या पाठीशी उभा असतो. ओमराजे निंबाळकर यांनी दाखवलेले संवेदनशीलता हे केवळ प्रेरणादायी आहे, तर त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतेचं खरी ओळख दाखवली आहे. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आपापल्या परीनं समाजसेवेत भाग घ्यावा आणि त्यांच्या आपत्तीच्या वेळी मदतीचा हातभार लावणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर सरकारकडून देखील मदत जाहीर करण्यात आली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचं खूपच हाल होताना दिसत आहे. त्याचबरोबर शासनाकडून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना आदेश देण्यात आले आहे की जेथे लोकांना मदतीची गरज आहे तिथे जा, त्यांची मदत करा. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे. तर काही 8 ते 9 शेतकऱ्यांचा पावसामुळे मृत्यू देखील झाला आहे. महाराष्ट्रातल्या या पावसाच्या संकटाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.